नमस्कार, पोलीस वार्ता न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। पत्नीशी वाद आणि त्यात बळी गेला सासऱ्याचा। पोलिसांनी 48 तासात आरोपींना केले जेरबंद। एसटी महामंडळातील शहादा आगारात वाहक म्हणून काम करणारे राजेंद्र मराठे यांच्या खुनाचा गुन्हा उलगडण्यात पोलिसांना 48 तासात यश आले आहे। वाहक असलेल्या सासऱ्याचा खून जावई गोविंद सोनार याने सुपारी देऊन केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी 4 मारेकऱ्यांसह सूत्रधार जावयालाही अटक केली आहे। पत्नीशी झालेल्या वादाची प्रचिती खुनात झाल्याचे समोर आले आहे। दिनांक 16 मार्च रोजी शहादा तालुक्यातील नांदेड शिवारातील फरशी पुलाखाली बेपत्ता असलेले राजेंद्र मराठे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला। घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तपास सुरू केला असता नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कांदिवली येथून निलेश पाटील, विक्की बिरारे आणि 2 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी गोविंद सोनार याने सुपारी दिली असल्याचे कबूल केले। त्यावरून सूत्रधार जावई गोविंद सोनार याला पोलिसांनी अटक केली असून 4 आरोपींकडून राजेंद्र मराठे यांचा खून केल्याचा व्हिडिओ तयार करून जावई गोविंद सोनार याला पाठवल्याची कबुली देण्यात आली। सदर गुन्ह्याचे आरोपी पकडताना कांदिवली स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाची देखील नंदुरबार पोलिसांना मदत मिळाली, असे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितले। नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। शहादा पोलीस स्टेशनमध्ये घडलेला खुनाच्या प्रकरणमध्ये जे डिटेक्शन झाला होता तत्पूर्वी त्या प्रेताबद्दल एक सक्रिय नागरिक श्री किरण यशवंत चौहान राहणार नांद्रे शहादा यांनी सूझबूझ टाकून जसं त्यांना प्रेत दिसला त्या अनुषंगाने त्यांनी डायल 112 वर फोन करून पोलिसांना अवगत केला। त्यांचे सक्रियता आणि सूझबूझमुळे पोलिसांना तात्काळ घटनास्थळावर पोहोचण्यात आला आणि या गुन्ह्यामध्ये तत्काळ प्रगती झाली। तर अशा पद्धतीने श्री किरण चौहानने केलेला डायल 112च्या कॉलबद्दल त्यांचा मी मनापूर्वक आणि पोलीस विभागाकडून अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की काही घटना काही आपल्याला असं संशयित वाटला तर काही इतर क्षुल्लक कारणावरून ते भांडण किंवा कोई मोठी घटना होण्याची संभावना, काही कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, काही अवैध रित्या घडणारी गतिविधी यांच्यावर आपल्याला पोलिसांच्या तात्काळ जर हस्तक्षेप आणि तिथे त्यांच्या लक्ष येण्याची जी काही गरज आहे ते जर आपल्याला करायचं असेल तर नक्की आवर्जून डायल 112चा आपण वापर करा। पोलीस तात्काळ तिथे पोहोचून त्या घटनेचा आणि त्या संबंधित विषयाचा निपटारा करण्याचा कायदेशीर पद्धतीने प्रयत्न करतील। सर्वांना धन्यवाद। जे प्रेत होता ते 16 तारखेला संध्याकाळी त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना आली होती आणि दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला होता आणि तब्बल 48 तासामध्ये आपल्याला आरोपी ताब्यात होते आणि त्यासाठी टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न केले होते आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं यश मिळालं। थँक्यू। अवघ्या 48 तासात अवघड अशा गुन्ह्याचा उलगडा नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केल्याने पोलीस दलाची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे। पोलीस वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी आझिम हाशमी, नंदुरबार।